मेल फिमेल आहेत ते डॉलर जे आहेत ते वेगळी व्हरायटी आहे. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे, काय माहिती हवी आहे का, मासे बघायचे आणखीन? हा, लाईव्ह फीड, डॅफ्नी, ट्यूफेक्स, ब्राईन शेप, आर्टिमिया काय म्हणतात अंडी एकावर एक राहत नाही चिटकून. आणि मग आपल्याकडे हॅचिंग रेट चांगला. टेट्रा व्हरायटी जी आहे, ओके, जे स्कूलिंग करतात फिशेस, त्यांच्यामधली ही व्हरायटी आहे. घरी फिश टँक कोणाकोणाचे आहे? फिश टँक 2 3 तुमच्या घरी कोणाकडे फिश टँक आहे? 4. फक्त 4 लोकांकडे आहे. 4 लोकांना घरी पाठवा आपण मग लवकर. त्यांना जायचं ते जाऊ शकतात, कारण की त्यांना ऑलरेडी माहिती आहे सगळं. आहे ना? फिश टँक मधलं माहिती आहे ना कोणते कोणते मासे आहेत? आणि मॉली आहेत. ओके, मॉली पिल्लं देतात की नाही? द्यायला पाहिजे. आणि तुझ्याकडे? बापरे, एकदम एकदम खतरनाक केव्हा ठेवलंय. तुझ्याकडे काय? बस बेटा बेटा किंग. तुमच्याकडे काय मासे? टायगर शार्क. ओके, आपण चालू करूया. हा, सर्वप्रथम तुम्ही इकडे आलात त्याच्याबद्दल आभारी आहे. आणि एक तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे की ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग अँड किपिंग जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जी माहिती मिळते. आणि कॉलेजच्या मार्फत, आम्ही ज्यावेळी शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो, तेव्हा असं काही नव्हतं. एज्युकेशनच नव्हतं, अवेअरनेस हा काय नव्हताच ह्या इंडस्ट्रीबद्दल. पण आज त्या कॉलेजने सगळ्या ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कॉलेजचे सर्वप्रथम आभार. ज्या ज्या कॉलेजमध्ये हा सब्जेक्ट आहे त्या सर्व कॉलेजचे आभार. ऑर्नामेंटल आपल्याला असं वाटतं की हा एक विषय आहे, काहीतरी एज्युकेशन पर्पज आहे. पण एज्युकेशन पर्पज तर तुमच्यासाठी तो दिलेला आहे की तुम्हाला एज्युकेशन घेता घेता याच्यावर ह्या बिझनेसबद्दल माहिती होऊन तुम्ही तुमचं करिअर ह्याच्यात करावं. आज आपल्याकडे मुंबईमध्ये जवळजवळ नाही पहिलं तरी 400 ते 500 लोक आहेत की त्यांचा अर्निंग सोर्स आहे. फक्त एक दुकान, एक जर दुकान पकडलं तर एक दुकान चालतंय, तर त्या दुकानाच्या मागे किती लोकांचा हात असतो हे कोणालाही माहित नाही. दुकान जे चालतंय त्या दुकानाच्या मागे जे मासे आमच्यासाठी जे माशांचं प्रोडक्शन करतात यांच्यासारखे आहेत, जे माशांचं ब्रीडिंग म्हणजे आम्ही ब्रीड केलेल्या माशांची पिल्लं घेतली, ह्यांनी वाढवली. फॉर एक्झाम्पल देतोय, ह्यांनी वाढवली. ह्यांनी वाढवल्यानंतर ह्याच्यानंतर एक ट्रेडर म्हणून एक पार्ट येतो, तो ह्यांच्याकडनं सगळं बल्कमध्ये उचलतो. तो होलसेलर दुकानांना, होलसेलरवाल्यांना देतो. आणि होलसेलरला दिल्यानंतर तो रिटेलच्या दुकानवाले त्यांच्याकडनं 12, 6, 25 असे मासे घेऊन ते विकतात. म्हणजे ही एक चेंज झाली. ह्याच्यानंतर जे टँक बनवणार आहेत, ग्लासच्या टँक बनवणार आहेत, त्यांचं एक स्किल असतं, ते एक त्याच्यामध्ये झालं. मग टँकला शेड येते, तर ती शेड बनवल्यावरती त्या शेडचा जो बनवण्याचा कारिगर आहे त्याचा अर्निंग. आता शेडवाल्याचं म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं त्याच्यामध्ये शेड झाली, लाईट्स झाल्या, आतमध्ये डेकोरेटिव्ह आयटम झाले, ऑक्सिजन मशीन, फिल्टर, असं हे सगळं म्हणजे एका दुकानावरती कमीत कमी 20 ते 25 लोकांचा अर्निंग होतं. आता शेड बनवणारा, आता हे समजा जर शेड बनवत असतील तर शेड बनवणारा दुकानात काय स्वतः जाऊन डिलिव्हरी करत नाही. एक तर हल्ली ओला आलाय, उबेर आलाय, तर त्यांच्यावर बुकिंग करून त्यांच्या रिक्षात टाकतात, तिकडे जातं. म्हणजे त्या ओला उबेरवाल्याला एक अर्निंग सोर्स झाला, किंवा रिक्षावाल्याला अर्निंग सोर्स झाला. जास्त मालाची क्वांटिटी आहे तर टेम्पोवाला आहे त्याला एक अर्निंग सोर्स झाला. आलं लक्षात? तसं फिश टँकचं पण आहे. टँक बनवणारा वेगळा, म्हणजे किती लोकांचं आहे. प्लस आता काही मासे आम्ही इकडनं बाहेर पाठवतो, म्हणजे कलकत्त्याला झालं, चेन्नईला झालं, केरळला झालं, बँगलोरला झालं, मालवणमध्ये झालं, गोव्यामध्ये झालं, असे आम्ही बाहेर मासे पाठवतो. तर हे मासे पाठवताना आम्ही जेणेकरून मासे पॅकिंग करतो, नंतर मध्ये बॉक्समध्ये करून मग इकडनं टेम्पोवाला घेऊन जातो. मग बसमध्ये लोड होतात काही मासे, ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्सच्या बस असतात, गोव्याला जाणाऱ्या, सिंधुदुर्गात जाणाऱ्या,
पुण्याला जाणाऱ्या, कोल्हापूरला जाणाऱ्या त्याच्यामध्ये. काही ट्रेनमध्ये जातो मासा, तर ट्रेनमध्ये जो मासा जातो त्या ट्रेनमध्ये सेम बॉक्स असे आमच्या तिथे एजंट असतात बुकिंग करणारे, मग ते घेऊन ते बुकिंग करून ट्रेनने पाठवतात. म्हणजे एक चेन आहे, सगळ्यांचा अर्निंग सोर्स याच्यामध्ये होतोय. फक्त ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये नाही की मासे आणि माशांचं एवढंच आहे, तर खूप मोठ्या म्हणजे लोकांचं ते 500 लोक जे इन्व्हॉल्ड आहेत ह्यांच्या मागे जर तसं बघितलं तर कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांचा अर्निंग सोर्स चालतं. आणि असं काही नाही की एक म्हणजे एकाच पार्ट मध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला जे स्किल तुम्ही याच्यात देऊ शकता. समजा ह्या दादाचं स्किल चांगलं आहे की त्याला इलेक्ट्रिक मध्ये काहीतरी त्याचं डोकं चालतंय, तर त्याच्यामध्ये त्यांनी काही लाईट्स बनवल्या तर त्याच्यात होईल. त्या दादाचं समजा काय डोकं चालतंय की त्याच्याकडे काही आर्ट्स आहे की बाबा ते रॉक्स चांगले बनवून त्याचा एक डेकोरेटिव्ह आयटम करून विकता येतोय, तर त्याप्रमाणे होईल. जसं ह्या ताईच आहे की आपल्याला हे जे आयटम पेंटिंग करून एखादं काय करता येतंय आणि ते तुम्ही हे करताय टँक मध्ये द्यायला, तर त्याच्याने अर्निंग सोर्स होतंय. वॉल पेंटिंग जशा केल्या तर त्याप्रमाणे काचेवरती पेंटिंग करून ते जर एम्बस करून जर तुम्ही हे केलात, काही शिंपल्या वगैरे लावून ते, तर त्याप्रमाणे तो अर्निंग सोर्स होतो. असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे. प्लस ह्याच्यामध्ये येणारी टँक मध्ये येणारी झाडं, नॅचरल झाडं येतात, त्यांचं प्रोडक्शन करता येतं. आणि घरीच करता येतं. असं काय नाही की घराच्या बाहेर करता येतं. जसं हॉर्टिकल्चर मध्ये तुम्हाला शिकवलं जातं प्लांट्स हे करायला, त्याप्रमाणे तुम्ही ते प्लांट मधून ते करू शकता. अशी सगळी इंडस्ट्री आहे. तर आज तुम्ही माझ्याकडे आले तर माझ्याकडे फक्त माशांचं ब्रीडिंग कसं होतं, माशांना खाद्य काय दिलं जातं, माशांची निगा कशी केली जाते, माशांना आजार कसे आले जातात, ते तुम्हाला आपण आपल्या वर हॅचरीमध्ये सगळं दाखवू. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असले तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवायचे, नोट डाऊन करा. आपण सगळं बघून आल्यानंतर किंवा तिथे मी तुम्हाला विचारेन तुम्हाला काय प्रश्न आहेत का, तर तुम्ही तेव्हाही विचारू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय जर तुम्हाला वाटलं काय प्रश्न आहेत, नोट डाऊन करून ठेवा तुम्ही, तुम्हाला त्याची उत्तरं इकडे मिळतील. ठीक आहे. आता हा तर माझं झालंच. माझ्यासोबत मी आणखीन दोघांना बोलवलेलं आहे. ऐश्वर्या म्हात्रे, हे पण ब्रीडिंग करतात गेले एक 15 वर्षापासून. आणि हे माझे मित्र आहेत कुंदन म्हात्रे, गेल्या 25 वर्षापासून माझ्यासोबत ब्रीडिंग वगैरे करतायत माशांची. तर त्यांचाही एक्सपिरियन्स तुमच्याकडे शेअर करायला त्यांनाही मी बोलवलेलं आहे. तर ऐश्वर्या, तुम्ही जरा थोडंसं तुमचं यांना दुकानाचा कन्सेप्ट, दुकानाच्या कन्सेप्ट बद्दल तुम्ही थोडीशी एक माहिती द्या की कसं आहे, काय असतं दुकानामध्ये, कसं अर्निंग सोर्स असतो, काय असतो, त्याबद्दल तुम्ही माहिती द्या. ओके. नमस्कार. मी ऐश्वर्य म्हात्रे. गेल्या 15 वर्षापासून मी या ऑर्नामेंटल फिशरीच्या फील्डमध्ये आहे. पण बेसिकली मी आय टी बॅकग्राऊंडमध्ये आहे. गेली 8 वर्ष आय टीमध्ये जॉब केला. त्याच्यानंतर नाही मन रमत तिथे, कॉर्पोरेट लाईफ नाही जमत. त्याच्यामुळे परत या इंडस्ट्रीमध्ये आलो. कारण या इंडस्ट्रीमध्ये एकच आहे की काम करता करता तुमचं माइंड नेहमी शांत राहतं कधी पण. एक तर आपली आवड आहे, दुसरी गोष्ट मासे हे तुमचा ब्लड प्रेशर नॉर्मल करतात, सेट करतात. तुम्ही कोणत्याही डिप्रेशन आणि टेन्शन्समध्ये असाल तर त्याच्यातून तुम्हाला मासे किंवा जे फिशेस आहेत ते सगळे तुम्हाला बाहेर काढतात कधीही. त्यामुळे कधीही या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कितीही काम करा, कितीही थकलेला असू दे माणूस, तो झोपताना पीसफुली झोपणार, ह्याची गॅरंटी आहे. ओके. आता ह्या इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर जसं सरांनी सांगितलं, अनिल सरांनी, की ज्या प्रकारे एका अख्ख्या चेनमध्ये जवळपास 25 ते 30 प्रकारचे लोक ह्याच्यामध्ये काम करू शकतात वेगवेगळ्या प्रकारे. जसं ट्रान्सपोर्ट झालं, स्कल्पचर आर्टिस्ट झाले, तुमचे लाईट अरेंजमेंट करणारे झाले, टेम्परेचर मीटर्स करणारे झाले, साधी सँड तुम्ही म्हणता नदीची सँड आणून पण तुम्ही जर प्रॉपर डेकोरेटिव्ह प्रकारे जर तिला सेल करू शकलात तर त्याच्यात पण तुम्ही लिटरली मातीतून दगडातून पण पैसा कमवू शकता या इंडस्ट्रीमध्ये. दुसरी गोष्ट, आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक जागा असावी लागते, ते म्हणजे तुमचं एक ॲक्वेरियम शॉप किंवा पेट शॉप. पेट शॉपची कन्सेप्ट हीच आहे की कोणतंही पेट शॉप जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा तुमच्या ते कपड्यांच्या शॉपसारखं नसतं, त्याला रोजचा मेंटेनन्स असतो. कारण जे पण आहे ते प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे नेहमी. कारण आपण कपड्यांच्या दुकानात जातो, ते कपडे आपण नीट सेट करून ठेवलेले नसतील, अस्ताव्यस्त पडलेले असेल, तर आपल्याला पण तिथे शॉपिंग करायला आवडत नाही. ओके. सेम माशांच्या ह्याच्यात पण तसंच आहे. तुमचा जो पूर्ण सेटअप जो आहे तो नीट अँड क्लीन असेल
लाइटिंग खूप सुंदर असेल तुमच्या दुकानातली, पेट शॉप मधली, तर तुम्हाला कधीही तिथे जाऊन, भले आपल्याला वाटेल की 2 पैसे जास्त आहेत, पण आपण तिथेच जाऊन मासा घेणार. ह्याचा कन्सेप्ट बघायला गेलं तर आपला मॉलमध्ये गोष्टी महाग असतात, ऑनलाईन स्वस्त असतात, पण जो शॉपिंगसाठी आपण घरी बसून एखाद दुसरं प्रोडक्ट मागू, पण जर मेन शॉपिंग करायची दसरा दिवाळी आहे तर तुम्ही मॉलला जा, कारण तिथे गोष्टी प्रेझेंटेबल आहेत, नीट अँड क्लीन आहेत. तर सेम ॲक्वेरियम शॉपमध्ये, आता ॲक्वेरियम शॉपमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पेट्स आहेत. पेट्समध्ये इल्लिगल पेट्स नाही बोलणार मी, जे फिशेस आहेत, त्याच्यासोबत स्नेल्स आहेत, हे सगळे लीगल आहेत. ओके, आणि आम्ही त्याच गोष्टींमध्ये फक्त डील करतो. तर दुसरी गोष्ट, त्याच्यासोबत आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सँड आल्या, रिव्हर सँड आली, ॲमेझॉन सँड येते, परत आपली सी सँड येते, म्हणजे आपली समुद्राची सँड आहे, त्याच्यात कोरल्सची चिप सँड येते, बऱ्याच प्रकारचे सँड आहेत, बऱ्याच प्रकारचे रॉक येतात, लावा रॉक आहे, त्याच्यानंतर सिक्रेट रॉक येतो, वेगवेगळ्या प्रकारचे रॉक येतात. हे सगळे गोष्टी इझिली अवेलेबल असतात एन्व्हायरमेंटमध्ये, फक्त तुम्हाला त्या शोधता आल्या पाहिजे आणि त्या प्रकारे त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. सिंपल साधा नदीतला काळा दगड पण विकता येतो, पण कसा विकायचा ते सगळं आपल्यावर आहे. जर आपण नीट त्याला प्रेझेंटेबल लाईट आणि ह्याच्याने मस्त करतोय, क्लीन करतोय एकदम, किंवा त्या दगडावर समजा ग्रीन कलरचा मॉस चढलाय, शेवाळ चढलाय त्याच्यावर, तो पण दगड वापरता येतो. का तर तो मॉस त्या दगडावर चढवायला किंवा एखादा प्लांटेड ॲक्वेरियम बनवायला पण तुम्हाला त्याचा एक आर्टिस्टिक फायदा घेऊ शकतो आपण त्याचा, त्यामुळे हे पण करू शकतो. दुसरं, फिशेसमध्ये तुम्हाला रेग्युलर जे आपल्याला लागणारे मासे आहेत, जे एकदम हार्डी फिशेस बोलतो आपण त्याला, जसे की कोणत्याही कस्टमर जर नवीन आहे माशांच्या ह्याच्यामध्ये, आता बघायला गेलं तर आपल्या 25 जणांमध्ये फक्त 4 जणांकडे टँक आहेत, बाकीचे राहिलेले 21 जणांमधल्या 10 जणांनंतर इच्छा होईल की बस चल बाबा आज जाऊन मी बघतो की एखादा बाउल तरी घेतो. मग तो जेव्हा जातो तिथे तेव्हा बघणार की बाबा कोणता मासा घेऊ. द बाउल म्हटल्यावर बेसिकली डोक्यात येतं गोल्डफिश आणि बेटा फिशेस, हे बाउलसाठी रिकमेंडेड असतात. मग आपण विचार करतो की हा रोजचा खपणारा मासा आहे, कारण मी एक लेक्चरमध्ये बोललो, माझा एकूण 10 जण गेले, 10 मधले 5 जणांनी पण मासे जर घ्यायचा विचार केला तर त्याने तो कुठला तरी रफ अँड टफ मासा घेतला आणि त्याच्याकडे जर टिकला तो, तर त्याची आवड डेव्हलप होत जाते. त्याने तर कुठला तरी डेलिकेट किंवा कुठला एक्सपेन्सिव्ह मासा घेतला, ओके, आणि त्याच्यात काही त्या माणसाला इजा झाली किंवा तो मासा मेला, तर आपली आवड तिथेच संपते. इथे तुमचा एक कस्टमर पूर्णपणे निल होतो आणि तो पुढे मल्टिप्लाय जे काय होणार असेल तुमचं ते सगळं थांबवतो. त्यामुळे कधीही पण तुमच्या ॲक्वेरियम शॉपमध्ये दोन्ही व्हरायटीच्या फिशेस ठेवायचे, जे थोडे एक्सपेन्सिव्ह आणि ट्रेंडी असतील, ओके, जे आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्यात पण भरपूर व्हरायटी आहे. कारण आपण सांगायला गेलो तर युजली आपल्याला माशांच्या हार्डली 10 ते 15 व्हरायटी माहिती असतात, पण बघायला गेलात तर एक एक व्हरायटीमध्ये 350 ते 500 पर्यंत व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे जर बघायला गेलं तर 10 ते 15 हजाराच्या वरती ऑर्नामेंटल व्हरायटीज आत्ता इंडियामध्ये अवेलेबल आहेत, ज्यातल्या आपल्याला दुकानात हार्डली 40 दिसू शकतात, कारण तेवढ्या टाइमची कॅपॅसिटी असते आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीत. तर ते एक झालं त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे आपलं प्लांट्स आपण ठेवू शकतो वेगवेगळ्या व्हरायटीचे, ॲक्वेरियम प्लांट्स बेसिकली. मनी प्लांट सगळ्यांना माहिती आहे, ओके. मनी प्लांट बिलॉंग टू द विच व्हरायटी, कोणी आयडिया आहे कुठली कॅटेगरी आहे? हां, अजून घ्यायची. इट इज बिलॉंग टू द बेसिकली एनोबियास, त्यांना सँड लागत नाही, ओके. पाण्यामध्ये पण स्वतःचे रूट फॉर्मेशन करून ते सर्वाइव्ह होतात, म्हणून मनी प्लांट एकच प्लांट आहे जे आपण बॉटलमध्ये पण पाण्यात ठेवून सर्वाइव्ह करू शकतो. पैशाचं झाड त्याच्याने येतं का माहित नाही, पण मनी प्लांट विकून पैसे येतात एवढं आहे. तर बेसिकली मनी प्लांटच्या म्हणजे एनोबियास व्हरायटीमध्ये भरपूर व्हेरिएशन्स येतात.
लिटरली सांगतो, 100 रुपयाच्या ॲनोबियास पासून ते 2,500 हजारापर्यंत सिंगल पीसचे ॲनोबियास किंवा प्लांट्स येतात. फक्त तुम्हाला ते माहीत असले पाहिजे आणि तुम्हाला ते तुमच्या दुकानात प्रेझेंट करता आले पाहिजे. बेसिकली त्याचं प्रॉपर ट्रेडिंग करता आलं पाहिजे. समोरच्याला समजवता आलं पाहिजे की बाबा ह्याच्यात काय फरक आहे आणि ह्याच्यात काय फरक आहे. त्याचप्रकारे अजून मी जसं मगाशी सांगतो, त्या दगडावरचा जो मॉस आहे तर तो एक आहे, आपण तो सेल करू शकतो. ओके. आता ह्याच्यामध्ये अजून सगळ्यात मुख्य जर म्हणाल तर प्रत्येक ॲक्वेरियम शॉपमध्ये आपल्याला एक माहिती असतं की लहानपणापासून ना सगळेजण एक छोट्या छोट्या पिशव्या घेऊन जात असतात तिथे. त्याच्यामध्ये असतात तुमचे ट्युबिफ्लेक्स वॉर्म्स किंवा किडे, ब्लड वॉर्म्स. हे लाईव्ह फीड आहे आणि हे नेहमी तुमच्या माशासाठी हेल्दीच राहणार. तुम्ही त्याला कितीही त्या रंगीबेरंगी दाणे टाका, तुम्ही ते पण सेल करा दुकानात, नाही असं नाही. पण जर तुमचा लाईव्ह फीड जर तुम्ही सेल करताय दुकानात तर तुमचा कस्टमर रोज तुमच्या दुकानात येणार, कारण त्याला रोज लाईव्ह फीड लागणार. एक चमचाभर लाईव्ह फीड नेल तो 5 ते 10 रुपयाचं, पण त्याच्यासाठी आल्यानंतर ते सगळे 40च्या 40 टँक दुकानातले ते सगळे परत बघणार तो तेवढ्याच आवडीने, कारण त्याला आवड आहे. आणि त्याच्यात जर परत आवडला त्याला मासा तर तुमचा सेल होणारच आहे. त्यामुळे तुमच्या कुठल्याही शॉपमध्ये तुमचे प्लांटेड ॲक्वेरियम्स असले पाहिजेत, रेग्युलर चालणारे आणि इंडियन ब्रीडचे मासे असले पाहिजेत. त्याच्यानंतर सँड आणि रॉक्स असले पाहिजेत, रंगीबेरंगी बरेच प्रकारचे फिश टँक्स असले पाहिजेत आणि लाईव्ह फीडचं तुम्ही डेली अवेलेबल करून देता आलं पाहिजे लोकांना. तर एवढं सगळं झालं. आता अजून पुढचं तुम्हाला ब्रीडिंग आणि ह्याच्या संदर्भात कुंदन सर सांगतील पुढे. ओके, थँक्यू सो मच.